सो तुम्हाला असं वाटतं का, की केदारनाथ हे स्थान स्वतःमध्ये एक स्पिरिच्युअल आहे किंवा कॅरेक्टर आहे किंवा स्पिरिच्युअल प्रेझेन्स आहे का? आहे स्पिरिच्युअल प्रेझन्स डेफिनेटली आहे. कारण ज्यांनी एक्सपिरियन्स फक्त फोटोजमध्ये केला त्यांना एवढं वाटणार नाही. हं. पण तुम्ही तिथं पर्सनली जाल, हं, तर हं. तुम्हाला जो एक 24 किलोमीटर्सच्या ट्रेकनंतर जो एक सुकून म्हणतो हिंदीमध्ये, हं. अ, तो तिथं जो मिळतो, खूप वेगळा आहे. खूप वेगळा आहे. काही कुठलाही मंत्र म्हणू शकता, नमः शिवाय म्हणू शकता किंवा कुठले शिवजींचे जे मंत्र आहेत किंवा देवी माँचे आहेत हं, तिथं. हं, हं. तिथं जो इफेक्ट येतो ना, म्हणजे खूप, खूप प्रचंड येतो. अच्छा. खूप प्रचंड येतो. कारण एक तर तिथं शिवजींचा वास आहे. हां, बरोबर आहे. दुसरी गोष्ट एक तर माउंटन्सचे तुम्हाला डिस्टर्बन्स नाहीये. हं. तिसरी गोष्ट तुम्ही शांततेपणे तुम्ही करू शकता ही सगळी गोष्ट. पीस. सो एक लोकांना एक असा एक फॅड आहे, लोकं स्पिरिच्युअल लोकं माझ्यासारख्या लोकांना, लाइक सगळं सोडून माउंटन्समध्ये जायचं, हिमालयामध्ये जायचं, हो. मस्तपैकी मेडिटेट करायचं.